नमस्ते मित्रांनो, स्वागत आहे तुमच्या चॅनलमध्ये. मित्रांनो, आज आपल्याला रूलनुसार ट्रेड भेटत नव्हतं, त्यामुळे आपण आज कमी क्वांटिटी ट्रेड केला आहे. तर आपला नियम काय आहे, 200च्या खाली 21 पाहिजे आणि तो सेलिंग साईडला पाहिजे. खाली 21 होता, पण आपण इथं कुठलीही कॅन्डल न बनल्यामुळे तो पडत गेला. आपण इथे एंट्री केलेली नाही. आपण एंट्री केली पण कमी पॉईंटमध्ये बाहेर पडलो. चला तर बघूया आपण. पहिल्या ट्रेडला आपल्याला 700 रुपये नुकसान झालं आणि दुसऱ्या ट्रेडला आपल्याला 1350 प्रॉफिट झालं. तर ऑल ओव्हर आपण 673 रुपये प्रॉफिटमध्ये. जर आपला रूलनुसार आज ट्रेड चालला असता तर आपण या ठिकाणी घेणार होतो. इथं आपले काय नियम आहे, पहिल्या कॅन्डलच्या आज जर इनसाईड कॅन्डल झाली दुसरी आणि तिनं ब्रेक केला आणि 200च्या खाली 21 असेल तर आपण एंट्री करणार. पण तसं काही नाही झालं. खूप कमी क्वांटिटीनं आपण ट्रेड केला आणि ऑल ओव्हर आपण प्रॉफिटमध्ये. आता उद्यासाठी बघूया. चला उद्या कमी क्वांटिटीने ट्रेड करायचा, कारण 3-4 दिवस झालं मार्केट सलग पडते. आता उद्या आपल्याला एक स्टॉक दिसतोय बघा या ठिकाणी. हा स्टॉक वन डे कॅन्डल बघा, या ठिकाणी ब्रेक काढला येऊन थांबलाय. जर ह्यानं 80च्या वरती पहिली कॅन्डल जर उद्या या ठिकाणी अशी आली, त्याच्यामध्ये एवढी आणि ही 5 मिनिटाची कॅन्डल आणि हा त्याचा लो, या 5 मिनिटाची कॅन्डल हॅमर झाली तर डायरेक्ट एंट्री करा. आणि जर हॅमर न होता ग्रीन फक्त कॅन्डल झाली तर ह्यात किमान एक तर कॅन्डल होता इनसाईड कॅन्डल ह्याच्या आतमध्ये. जर तशी किमान एक कॅन्डल झाली, 2, 3, 4 जेवढ्या जास्त होतील तेवढा खूप चांगला. आणि ह्यातनं बाहेर पडला तर डायरेक्ट कॉलला एंट्री करायची, कुठला नाही. खाली जर आला तर कुठला एंट्री नाही करायची, डायरेक्ट कॉलला एंट्री करायची. कारण हा ब्रेकआउटच्या जवळचा आहे आणि तो फसवून वरती पण जाऊ शकतो. त्यामुळे कुठला नाही, कॉलला एंट्री करायची. आता हा बाहेर पडताना जर समजा 5 मिनिटाच्या कॅन्डलचा आहे 2785 किंवा 2485 किंवा 80 असेल तर त्याचा मार्क करून घ्यायचा पहिला 5 मिनिटाची कॅन्डलचा आणि त्याचा हा टॉप लॉस लावून टाकायचा, जो 5 मिनिटाचा लो आहे तो वरती. आणि एंट्री करताना गडबड करायची नाही. बाहेर पडला ज्याला ऑप्शनला करायचं त्यानं बरोबर 25चा कॉल घ्यायचा, जो आहे आता 28ला. उद्या असेल तो 31 रुपयाच्या आसपास आणि ह्याचं टार्गेट असेल 2600. हा 28 रुपयाचा किमान 60-61 रुपयाला जाईल. 250चा लॉट आहे, त्यानुसार प्रॉफिट होईल. तर गडबड करू नका. ह्या स्टॉकमध्ये खूप चांगला आहे. ज्यांनी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा. आपण ऑर्डरमध्ये बघून जाऊया की ते आपण ट्रेड केले ते. हा पहिला ट्रेड केला 169 रुपयाला 2 लॉटने, तो सेल केला. त्याच्यामध्ये आपल्याला 700 रुपये नुकसान झालं. दुसरा ट्रेड आपण 3 लॉटने केला 165 रुपयाला आणि 87ला काढला. ह्याच्यामध्ये आपल्याला 1350 प्रॉफिट झालं. ऑल ओव्हर आपण प्रॉफिटमध्येच आहे. आपला रूल काय आहे, समजा पहिला ट्रेड लॉसमध्ये असेल तर दुसरा ट्रेड करायचा आणि जर पहिला प्रॉफिटमध्ये असेल तर त्यातलं 50%ची रिस्क घ्यायची. समजा मला इथे 1000 रुपये मिळाले तर मी दुसरा ट्रेड करणार पहिल्या ट्रेडच्या निम्म्या लॉटनं. इथं जर मला प्रॉफिट झालं असतं तर मी इथं एकच लॉटनं केला असता ट्रेड. पण जर इथं मला लॉस झाला होता त्याच्यामुळे मी इथं एक लॉट वाढवला. आज कॉन्फिडन्स नसल्यामुळे मी इथं 4 पण 6 पण केले असते. कॉन्फिडन्स असतं तर नसल्यामुळे मी फक्त एक लॉट वाढवला आणि ह्याच्यामध्ये प्रॉफिट मिळालं आपल्याला. जर पहिल्यात प्रॉफिट झालं तर दुसरा करायचाच नाही. जर करायची टाईम आला तर ह्यातलं फक्त 50% प्रॉफिट गेलं पाहिजे. पहिल्यात लॉस असल्यामुळं दुसरा ट्रेड केला आपण आणि ह्याच्यामध्ये आपण प्रॉफिट मिळालं, आपण सेटअप क्लोज केला. आता हा 3 वाजता मी ट्रेड करण्याचा प्रयत्न केला आहे. इथं बघा 15.7, 3 वाजून 7 मिनिटानं घेऊन जावं वाटत होतं, पण परत वाटलं की नको. जर खाली अचानक आला तर काय करणार, ब्रेकआउट झाल्यावर उद्या करू. मी ह्याच्यामध्ये करणारच आहे 2500मध्ये कॉलमध्ये. हा आपल्याला 31 रुपयाच्या आसपास भेटेल 28ला आता. चला तर ओके, धन्यवाद.